शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या विधान भवनातील दालनामध्ये जाणं, एकनाथ शिंदेंनी कॅबिनेट बैठक सोडून शरद पवारांच्या स्वागताला हजर होणं, दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा होणं, बैठक होणं आणि त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांची बैठक एकनाथ शिंदेंच्याच दालनामध्ये घेणं, ही गोष्ट कुठंतरी या उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या आणि विशेषतः संजय राऊतांच्या जरा जास्तीची जिव्हारी लागलेली दिसते आहे। जर शरद पवार हे गद्दारांचं महिमामंडन करणार असतील, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणार असतील, तर ही गोष्ट आम्हाला दुखावणारी आहे आणि आम्ही या शरद पवारांच्या वागण्यामुळे आम्ही दुखावलो गेलो आहे। संजय राऊतांनी हे विधान करणं म्हणजे एकतर संजय राऊतांना शरद पवार आणखी कळालेले नाहीत आणि त्यांच्या सेनेला सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा शरद पवारांची आणखी पुरती ओळख झालेली नाही, हे स्पष्टपणे दिसतंय। कारण कुठेही दूर दूर म्हणजे संकेत नसताना, काही लक्षणं नसताना या खुद्द उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात तरी आलं असेल का की मी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होऊ शकतो। म्हणजे शरद पवारांनी जी गोष्ट केली, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं, ही गोष्ट केवळ शरद पवारच करू शकतात। म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचे शिल्पकार जर कोण असतील ते निर्विवाद शरद पवार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देवेंद्र फडणवीस ज्यावेळी म्हणाले की मी पुन्हा येईल, अहो ते एवढंच नाही ते म्हणाले ना, ते म्हणाले होते की शरद पवार आता संपले, आता देवेंद्र फडणवीसांचं युग चालू झालंय। म्हणजे हा अहंकार शरद पवारांनी कसा मोडीत काढला, अक्षरशः देवेंद्र फडणवीस एक विनोदाचा, चेष्टेचा विषय ठरला। कारण मी पुन्हा येईल म्हटलं की लोक हसायची, म्हणजे एक हसण्याचा विषय देवेंद्र फडणवीसांना बनवणं, तीही वयाच्या 80 वर्षानंतर। आणि ईडीचं प्रकरण आलं होतं, शरद पवारांच्या चौकशीसाठी ईडी जाणार होती म्हणे, आणि मग शरद पवारांनी ईडीला भेटायला तुम्ही कशाला येताय, मीच तुम्हाला भेटायला येतो म्हणून शरद पवार ईडीच्या भेटीला निघणार म्हणून अगदी म्हणजे सरकार, प्रशासन, पोलीस, सगळी यंत्रणा शरद पवारांची मनधरणी करत होत्या की तुम्ही इकडे ईडीच्या ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही। म्हणजे ते शरद पवार आहेत हो। तुम्हाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जर कधी त्या देवेंद्र फडणवीसांचा बुके घेऊन स्वागताला गेले म्हणून कधी शरद पवारांनी, त्या सुप्रिया सुळेंनी, रोहित पवारांनी कधी उद्धव ठाकरेंवर आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली अशी बातमी कधी तुम्ही ऐकली आहे का? का कधी हे शरद पवार त्या नरेंद्र मोदींच्या बैठकीला जातात, शरद पवार हे अमित शहाला भेटतात म्हणून राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी कधी त्रागा केलाय का? अहो विचारधारा वेगळी, म्हणजे राजकीय विरोधक म्हणजे अक्षरशः शत्रुत्वाची भावना नसते। म्हणजे शरद पवारांचं राजकारण म्हणजे आता शरद पवार तर महाराष्ट्राच्या संदर्भात नव्हे, देशाच्या संदर्भात विचार केला तर शरद पवार हे असं व्यक्तिमत्व आहे आता की ते राजकारणाच्या म्हणजे पक्षाच्या पलीकडचं आहे। कारण कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या, शरद पवारांकडे गेल्यानंतर मार्गदर्शनाचीच अपेक्षा करतो। अहो शरद पवार म्हणजे कसे की बघा, त्यांनी स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण केलं, कसं टिकवलंय। अगदी इंदिरा गांधींच्या काळामध्ये इंदिरा गांधींबरोबर पक्षांतर्गत राहून त्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवलंय। अहो त्यांनी राजीव गांधी बरोबरही 2 हात केले आणि स्वतःचे विचारधारा न सोडता राजीव गांधी बरोबर सुद्धा कधी संघर्ष तर कधी मनोमिलन, म्हणजे त्यांनी विचारधारा सोडलेली नव्हती। आणि त्यानंतरही ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला
त्यावेळी सुद्धा त्यांनी काँग्रेसला म्हणजे आपली वैचारिक जी त्यांची म्हणजे कर्तव्य आहे ते त्यांनी निभावलं, त्यांनी ते पार पाडलं. कारण ज्यावेळी गरज होती त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवला. आणि एक विशेष गोष्ट या संजय राऊतांनी आणि त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे सेनेनं, की ज्यावेळी केंद्रामध्ये शरद पवार होते त्यावेळी नरेंद्र मोदींना मदत करणारे सुद्धा शरद पवार होते. आणि ही गोष्ट त्या नरेंद्र मोदींना सुद्धा लाज वाटत नाही, कमीपणा वाटत नाही मान्य करायला. ते सुद्धा जाहीरपणे म्हणतात नरेंद्र मोदी, की मी शरद पवारांच्या करंगळीला धरून राजकारणामध्ये आलोय. आणि वाजपेयी असतील, अडवाणी असतील, वाजपेयींनी म्हणजे त्यांना शरद पवारांना विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा आपत्ती निवारणाचं ते भूकंप झाला वगैरे त्यावेळी शरद पवारांना अगदी मंत्रालयाच्या दर्जाचं पद दिलं होतं. हे कसं की वाजपेयीकडे गेले म्हणून काँग्रेसने शरद पवारांचा तिरस्कार केला, असं घडत नसतं. राज ठाकरे आता जर देवेंद्र फडणवीसाला भेटायला गेले म्हणजे राज ठाकरे तुमच्या दृष्टिकोनातून गद्दार, असं नसतं. म्हणजे एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचा आदर करणं, त्यांचं स्वागत करणं हे योग्यच होतं आणि ते स्वीकारायला पाहिजे. राजकारणामध्ये विचारधारा वेगळ्या, व्यक्तिगत तुम्ही शत्रुत्व नसायला हवं. जरी आता देवेंद्र फडणवीस यांनी ही नवीन परंपरा शत्रुत्वाची जरी निर्माण केली असेल आणि ते चालवत असतील, तरी आपण कुठंतरी प्रबोधनकार ठाकरेंच्या कुळातले आपल्याला या गोष्टी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपण काय बोलतो काय करतो याचं थोडंसं भान या संजय राऊतांनी नक्की ठेवायला हवं, की जे वैचारिक कुळ आहे त्याची जी काही परंपरा आहे ती जोपासायला हवी. आणि शरद पवार यांनी जसे ईडीकडे स्वतः गेले होते ना, म्हणजे आता जसं काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते भाजप दार्जिने त्यांना काहीही करून शरद पवारांचा पक्ष हा एनडीए सोबत आहे हे दाखवण्याची जरा जास्तीची हौस आहे. वडेट्टीवार बघा काय म्हणतात, ते म्हणतात की यांच्या चर्चा झाल्या, आता ठरलं ते जाणार आहेत. बरं, पृथ्वीराज चव्हाण हे काय म्हणतायत, ते म्हणतायत की 5 ते 6 खासदार शरद पवारांचे अस्वस्थ आहेत, त्यांना म्हणजे शरद पवारांचा पक्ष फुटू शकतो. हे कोण म्हणतं? पृथ्वीराज चव्हाण. म्हणजे हे पृथ्वीराज चव्हाण असतील, हे वडेट्टीवार असतील, यांना शरद पवारांचा पक्ष काहीही करून एनडीए मध्ये दाखवायचा आहे. त्याने होईल काय की त्यामुळं शरद पवार भाजपच्या जवळचे गेले आहेत किंवा चाललेत हे जर दाखवलं गेलं तर राम मंदिरातली चोरी तिच्यावर पांघरून पडू शकतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी तिच्यावर पांघरून पडू शकतं, ते मॅनहोलमध्ये माणसं बुडून मरणे किंवा मुंबईमध्ये ते झाडं पडून विद्यार्थी मरणे किंवा ते मिसिंग लिंकमध्ये ती दरड कोसळणे, हे सगळे विषय कुठेतरी मागे पडतील. आणि मग भाजपचा जे काही भाजप सध्या बॅकफुटवर आहे राजकारणामध्ये, त्यांना परत संधी मिळेल यासाठी तर या काँग्रेसींचा प्रयत्न नाही ना, की शरद पवारांचे हे असंतुष्ट आहेत खासदार. आणि शरद पवार जसे ईडी कार्यालयामध्ये निघाले होते ना, तसे त्यांनी अगदी देवेंद्र फडणवीस आणि या भाजपला आणि या एकनाथ शिंदेंना, म्हणजे एकनाथ शिंदेंनी टायगर अभियान राबवलं, देवेंद्र फडणवीस अधूनमधून वेशभूषा बदलून काहीतरी लोटस चालवतात, पण शरद पवारांनी एक स्पष्ट संदेश या महायुती सरकारला दिलाय, मी माझे आमदार घेऊन तुमच्या दालनामध्ये बैठक घेतो, माझे खासदार असंतुष्ट आहेत, माझे आमदार असंतुष्ट आहेत, तर त्यांना तुम्ही अंधारामध्ये नाही, मी तुमच्याकडे घेऊन येतो, बघूया. म्हणजे याला प्रति आक्रमण म्हणजे आक्रमण होण्याच्या अगोदर आक्रमण पलटवून लावणं म्हणतात. आणि देवेंद्र फडणवीसांना हे वारंवार सांगावं लागतंय, शरद पवारांचे एनडीए मध्ये ते येणार नाहीत, त्यांच्या पक्षामधून कोणी आमच्याकडं फुटणार नाही, येणार नाही. आणि हे जे जसे हे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर, तसं ऑपरेशन तुतारी चालूच शकत नाही, होणार नाही, असे हे
महायुतीच सांगतं, सरकार सांगतं. म्हणजे याचा अर्थ आता तरी म्हणजे शरद पवार हे विचारधारेला अनुसरून पण व्यक्तिविरोधी नाही आहेत, ही गोष्ट संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची सेना नक्की लक्षात घेईल. आणि जर ते घेत नसतील आणि शरद पवारांनाच कुठेतरी गद्दारांचं महिमामंडन करताय किंवा त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देताय म्हणून शरद पवारांवर आरोप करत असतील, तर खेदानं हे नमूद करावं असं लागेल आपल्याला की संजय राऊतांना ते म्हणत असतात, नेहमी दावा करत असतात, शरद पवार मला कळाले. त्यांनाच काय, पण उद्धव ठाकरेंच्या सेनेला सुद्धा जर ते आरोप करत असतील तर शरद पवार कळाले नाहीत हे खेदानं नमूद करावं लागतं. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.